मला असं विचारायचं आहे की हे अनहद रिट्रीट किंवा अनहद याला आपण म्हणतो, ही खूप सुंदर जागा आहे. म्हणजे इथं जे काही लोक कोणी येऊन गेलेले आहेत त्यांना इथे आल्यावर खूपच प्रसन्न वाटतं. म्हणजे आणि मी सुद्धा स्वतः या जागेचं प्रेमात आहे. म्हणजे कारण मी आत्तापर्यंत कमीत कमी 4-5 वेळेस तरी वेगळ्या रिट्रीट्सच्या निमित्ताने इथे येऊन गेलेलो आहे. आणि एक वेगळाच शांतता, आनंद इथं मिळतो. परंतु तरी पण मला हा प्रश्न कायम राहतो की मी तर इतर ठिकाणी पण फिरतो आणि लोकही इतर ठिकाणी फिरतात, बऱ्याच ठिकाणी जातात, आणि पण इथंसुद्धा इथं काय त्याचं वेगळं वाटतं. तर काय आहे काय, म्हणजे असं नक्की हा प्रश्न मला पडतो की म्हणजे अनहदमध्ये असं काय आहे की इथं पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं आणि या जागेच्या प्रेमात पडावं असं वाटतं. म्हणजे बाहेरच्या जागा आणि इथल्या काय फरक आहे म्हणजे याच्यामध्ये? व्हॉट कॅन यू से अबाउट इट? मला माझा भाव जर विचारलास तर एवढंच आहे. मला हा माझा भाव आहे की समोर इथे एक क्षेत्र महाबळेश्वरचा डोंगर आहे, बाजूला माझ्या गुरूंची समाधी आहे, हो, ओके. सिद्धरामेश्वर महाराजांची समाधी आहे तिथे. आणि माझा हा भाव आहे की त्यांनी मला त्यांच्या पायाशी आणून बसवलं. क्या बात. आणि ज्या पद्धतीने मी इथे आणला गेलो असं म्हणू शकतो मी. कुठलीही इच्छा नसताना, काहीही नसताना इथे जे काही आणून बसवलं गेलं आहे मला इथे, हे का असं म्हणशील तर त्याला उत्तरच नाही पहिली गोष्ट तर. सो मी गुरूंच्या पायाच्या पाशी आहे आणि मी जागेचा माळी आहे असं माझा भाव आहे की जे काही त्यांनी मला दिलं आहे, माझी इच्छा एवढीच आहे की मी ते सर्व जे काय मिळालं ते सगळंचं सगळं जो कोणी येईल त्याला देऊन टाकू, हा माझा भाव आहे. सो कोणीतरी आलेलं इथं म्हणलं होतं की यू विल गेट वॉट एव्हर यू आर रेडी फॉर ॲट अनहद. आणि राहता प्रश्न की इथे काय आहे असं. हा जो निसर्गरम्य परिसर आहे, कृष्णा नदी वाहते, इथे सोर्स आहे कृष्णेचा समोर, इथून कृष्णा नदी खाली उतरते आहे. तर आपण सोर्सला बसलो आहोत. तर असं मी म्हणेन की गंगा कलकत्त्याला पण आहे, इतर ठिकाणी पण आहे, पण तरी देखील काही लोक गंगेच्या उगमापर्यंत का जातात किंवा नर्मदेचा उगमापर्यंत का जातात? कारण तो उगम आहे, सोर्स आहे, तो सोर्स आहे. एक तर तो सोर्स आहे, हा एक त्याच्यातला मुद्दा झाला. आणि दुसरी गोष्ट की हा जो नेचर आहे इथे ना, ती जी झाडं आहेत ना, ही झाडं, आंब्याच्या शेजारी आईंचं झाड आहे, त्याच्या बाजूला पिंपरणीचं झाड आहे. म्हणजे इतकी मल्टी बायोडायव्हर्सिटी आहे इथे, एवढी बायोडायव्हर्सिटी आहे इथे. आणि हे एकमेकांच्या शेजारी उभं राहून पण एकमेकांची स्पर्धा करत नाही कोणी, कुठलीच स्पर्धा नाही आहे आणि काहीही बनायची त्यांची इच्छा नाही आहे. ते आहेत फक्त त्यांच्या स्वभावाने वाहत आहेत. त्यामुळे कुठलीही प्रतिस्पर्धा नाही इथे. आणि बायोडायव्हर्सिटी जसं मी म्हटलं तर कशाच्याही शेजारी काही झाड, इथे इव्हन आपण कंपाऊंडमध्ये जे लावलेले आहेत 500 झाडं आहेत, 140 प्रकारची झाडं आहेत, कुठलीच स्पर्धा नाही आहे इथे. त्यामुळे ज्या व्हाईब्स येतात नॅचरली आपल्याला, या नॅचरल व्हाईब्स येतात. आणि ते आपल्याला का आवडतं, का भावतं? कारण आपलाही ओरिजिनल जो स्वभाव आहे, हा ओरिजिनल स्वभाव तोच आहे, असणे, जस्ट बिईंग. अत्यंत जुना कोट होता एक माझा, बिईंग इज इज, बिकमिंग अ डिसइज. मनुष्य जातीचा जो काही सगळे जे काही त्रास आहेत किंवा जे काही इमोशनल सफरिंग्स आहेत, ही सगळी बिकमिंगनी आहेत. काहीतरी बनायचं आहे. आणि जितकं स्वभावाच्या विरुद्ध बनायला जाऊ तितका त्याच्यामध्ये ताण आहे, तितका त्याच्यामध्ये स्ट्रेस आहे. सो कुठलीही प्रतिस्पर्धा नाही इथे. आणि ते त्यांच्या नेचरमध्ये आहेत. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नेचरमध्ये असलेलं नेचर आहे, त्याचा परिणाम म्हणून आपणही आपल्या नेचरमध्ये व्हायला लागतोय परत. की इथे काही कोणी कोणाला जज करत नाही आहे. इतके विविध लोक येत असतात इथे. कोण कलकत्त्याहून येईल, कोणी अहमदाबादहून येईल, कोण कुठून येईल. अननोन लोक इथे एका वेळेस येतात आणि ते
जेव्हा रिट्रीटला इथे येतात तेव्हा ते नंतर लाईफ टाईमसाठी त्यांची फ्रेंडशिप झालेली मला दिसते की. आणि समहाव ते असं घडतं, पाहिलेलं आहे मी, की कालपर्यंत एकमेकांना कोणी ओळखत नव्हते आणि 5-6 लोक आले वेगवेगळ्या ठिकाणचे, आणि जे काही शेअरिंग होतं ते शेअरिंग असं होतं समहाव की तू आणि अजून एक व्यक्ती हे जर समोर आले असतील तर जे तुझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे ती त्याच्यामधून तो तुला भरून काढतो. त्याच्यात कमतरता आहे ती तू त्याला भरून, दे आर कॉम्प्लिमेंटरी. आणि मी तर मीडियमच आहे फक्त, इथं मी करतच काही नाही. मी काहीच करत नाही, पण मी फॅसिलिटेट करतो फक्त, की हे दाखवून देतो की बघा हे इथं आहे बरं का, इथं समोर. आणि विथ दॅट एनर्जी, त्या प्रेझेन्स एनर्जीमध्ये जे काही ग्रास्पिंग होतं आणि जो काही एक्सपिरियन्शियल लर्निंग होतं हे इतक्या डीप लेवलला जातं की इथून जाताना एक ईच अँड एव्हरीबडी इज ओव्हरवेल्म. हा दर रविवारी दुपारी 2 वाजताचा सीन आहे इथे, की इथे सगळेजण असतात आणि 2 वाजता निघत असतात आणि साधारण एक 4-5च्या शिवाय कोणी निघतच नाही. काही जण बोलून दाखवतात की आम्ही गेलो नाही तर चालेल का. असं मलाही फिलिंग होतं आणि काही जणांनी अजून शेअर केलं की आपण माहेरी आलेलो होतो, म्हणजे एक सासूरवासीन जी मुलगी आहे ती माहेरी आली आणि तिला मग माहेरून आता निघताना जे दुःख होतं तशा भावना बऱ्याच जणांच्या असतात. म्हणजे कारण जे काही कनेक्शन डेव्हलप होतं इथे, त्याहीपेक्षा अजून महत्त्वाची गोष्ट काय की जेव्हा एक प्रेझेन्समध्ये तुम्ही राहता, एक लाईटेड प्रेझेन्समध्ये जेव्हा कोणी राहतं त्यावेळेला तू आगीच्या शेजारी, आगीच्या जवळ जाऊन बसलायस तू 4 दिवस विस्तवाच्या शेजारी, तर तू बिन शिजल्याशिवाय जाऊच शकत नाही ना, तू यू डोंट हॅव एनी ऑप्शन. सो हे शिजणं आहे, आणि शिजणं म्हणजे ते लाईफमधली ती परिपक्वता येणं आहे. आणि असंही अनेक जण म्हणतात मला की जे 40 वर्ष आम्ही इतर सगळं करून जे काही आम्हाला जे काही आमचं अंडरस्टँडिंग, जो काही आमचा बोध, जीवनाचा जो काही क्रक्स आहे तो जो आम्हाला नाही मिळू शकला तो 4 दिवसांमध्ये इथे मिळतो. याचं कारण असं की सगळेजणच ओपन झालेले असतात इथे आल्यावरती, कारण इथे कोणी कोणाला जज करत नाही. आणि जे काही आपण करतो इथे, म्हणजे ज्या काही मेडिटेशन प्रॅक्टिस असतील, रिलॅक्सेशन प्रोसेसेस असतील, इंटरॅक्टिव्ह ज्या काही मेथड्स डिझाईन केल्या गेलेल्या आहेत, याच्यामध्ये असं होतं की प्रत्येक माणूस हळूहळू असं ते कळी उमलावी तसं उमलत जातो. आणि ती उमलत जाते आणि ते कळी उमलल्यानंतर फूल होतं तसं, आणि फूल झाल्यानंतर सुगंध येतो, आणि तो सुगंध त्यालाच येतो, तो त्यालाच येतो जो कधी अनुभवलेला नसतो. हा जो एक्सपिरियन्स आहे, म्हणून मी कायम म्हणत असतो की इथे येण्याचा मुख्य उद्देश काय की तुम्ही लाईफच्या यू गेट एनरिच्ड इन लाईफ एक्सपिरियन्सेस, डिफरंट काइंड ऑफ लाईफ एक्सपिरियन्स जे कधीच आपल्याला मिळत नाहीत. जसं आता इथे कधी लाईट असतात, कधी लाईट नसतात, कधी आपण अंधार पाहिलेला नसतो, पिच डार्क काय असतो, अंधार पाहिलेला नसतो. आता तो तुम्ही काल पाहिलात इथं रात्री, असं कित्येक लोकांनी पाहिलेलं आहे. आपण असे तारे किंवा असं चांदणं, पिठूर चांदणं म्हणतो ते कधी बघितलेलं नसतं, ते बघायला मिळाले. त्या वासनेसमध्ये जे काही आपण बुडून जातो, त्या वासनेसमध्ये बुडून जाणं, आणि तोच तो पर्पज आहे आपला. की मगाशी जे मी म्हणलं ना की आपल्याला 1 लेवल 2 लेवल ट्रान्सफॉर्म व्हायचं असेल, त्याच्या पलीकडे जायचं असेल, ट्रान्सेंडन्स हवा असेल, तर आपण अशा ठिकाणी जाऊन बसायला पाहिजे जिथे आपल्यापेक्षा पुढची लेवल उपस्थित आहे. जसं एका ग्लासमध्ये जर एक बर्फाचा खडा टाकला, तर ग्लासमधल्या पाण्याच्या ग्लासमध्ये बर्फाचा खडा टाकला तर पाण्याचा जो ग्लास आहे तो बर्फ होत नाही, बर्फ पाणी होतो. तसाच प्रकार इथे. आणि ज्या काही ज्या काही मेथड शेअर करतो, ज्या स्पॉन्टेनियसली मला आलेले असतात आणि असं वाटतं की करावं लोकांनी प्रॅक्टिस, सो आय सजेस्ट देम की तुम्ही करा ही प्रॅक्टिस आणि गो ऑन डुईंग, मलाही रिपोर्ट करा कसा तुमचा अनुभव आहे. सो हू एव्हर स्टे इन टच बेसिकली, आय हॅव सीन की त्यांच्यामध्ये डेफिनेटली एक चेंजेस, क्वालिटेटिव्ह लाईफमध्ये चेंज यायला लागतो. म्हणजे अदरवाईज नुसतं येऊन बसणं तर हा काही दिवसांपुरता एक तो स्पेल राहतो, असं म्हणू शकतो आपण. एक 15 दिवस, महिनाभर स्पेल राहिले, आणि मग त्या स्पेलमधून बाहेर आलं की अगेन यू फॉल बॅक इन टू द युअर रुटीन. हे फॉलिंग बॅक जे होतं त्याच्यापासनं प्रिव्हेंशन करण्यासाठी म्हणून ज्या मेथड्स दिलेल्या असतात,
ज्या मेथड दिलेल्या असतात की ज्या मेथड्स आपण आपल्या डेली रुटीनमध्ये देखील आपण ते ॲडॉप्ट करू शकतो. कसं आहे की एखादी गोष्ट समजा से फॉर एक्झाम्पल, जसं पूर्वीचे लोक एक एक्झाम्पल द्यायचे की आता एक स्टीलचं घरामध्ये पितळ्याचं भांडं आहे, तांबे आहे, आपण वापरतो कॉपरचे तांबे, पितळ्याचे तांबे वापरतो. आता हे जर महिनोन महिने जर त्याला काही घासलं पुसलं नाही तर ते राहतील का तसे? नाही राहू शकत, काळे पडतील. सो सांगायचा उद्देश काय की जी प्रॅक्टिस जी आहे ही प्रॅक्टिस ही ज्याने त्याने आपापल्या अंडरस्टँडिंगनी कंटिन्यूअस ठेवणं आवश्यक आहे. तो जो ठेवतो डेफिनेटली त्याची मग एक स्टेज अशी येते की मग ती प्रोसेस जी आहे ही सुटून जाते अँड यू रीच टू नेक्स्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. ओके, म्हणजे परत परत करायची गरजच नाही. आणि पुन्हा मी सांगतो की मगाशी आपण बोललो की ध्यानाचा उद्देश काय की ध्यासापर्यंत पोचणे, ध्यासापर्यंत पोचणे, आणि ध्यासाचा उद्देश काय बोधापर्यंत पोचणे. सो 3 स्टेज आहेत, ध्यान, ध्यास, बोध. आपल्याला कार शिकायची आहे समजा, ओके, तर पहिले तर मला असं वाटतं की अरे अच्छा मला कार शिकायची, मला कार शिकायची, मला कार शिकायची आहे, पॅशन आहे, कार शिकायची, कार शिकायची. ओके, कार शिकायची एवढा ध्यास घेतल्यानंतर यू जॉईन अ क्लास. कार शिकायचा महिनाभर आपला क्लास चालला, 15 दिवस क्लास चालला आपला तिथे, बरोबर. मग आता ती रोज सकाळी उठल्यानंतर अरे आता आपल्याला जायचं आहे, आज घाटात गाडी घेऊन जायची, आज इकडे घेऊन जायचं आहे, आता आज गर्दीत न्यायची आहे, ध्यास लागला. आता म्हणजे ध्यानी मनी स्वप्नी तो क्लास लावला ना की आपण ते कंटिन्यूस तोच विचार असतो. तिथे आपल्याला शिकवलं जातं उजवीकडून डावीकडे ABC, ॲक्सिलेटर, ब्रेक, क्लच. सगळ्यांना जगभर असं शिकवत असावेत बहुतेक, मलाही तसंच शिकवलं होतं. आता हे 15 दिवस आपण शिकलं, सगळं केलं, त्यानंतर काय होतं, त्यानंतर आपण आपली गाडी चालवायला लागतो, कुठंतरी धडकवतो किंवा हळूहळू कॉन्फिडन्स वाढत जातो, बिल्ड होत जातो, आणि नंतर ती जे काही शिकलेलं आहे आपण ध्यान ध्यासामधनं ते बोधात कन्व्हर्ज होतं, सहजपणे. कन्व्हर्ट म्हणजे ते सहजता आली. आता त्यानंतर 1 महिन्यांनी 2 महिन्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायला लागतं का की ABC, सिग्नलला थांबल्यानंतर पुढच्या गाडीचं टायर दिसायला पाहिजे, हे असलं काही शिकवलं जातं. पण हे राहतं का, ते आपल्या अंगवळणी पडतं, ऑटो पायलटवरती जातं. म्हणजे बोध का झाला, जसा बोध झाला तसं तुला फ्रीडम आला, यू आर ॲट इज. आता तुला काही लक्षात ठेवायचं नाही, ABC नाही किंवा काहीच लक्षात नाही ठेवायचं. जे काही शिकलेलं आहे हे शिकलेलं अंगवळणी पडायला पाहिजे, आणि ते आपल्या जसं आपण आत्मसात म्हणतो तसं रक्तसात होतं, रक्तसात आत्मसात होतं. किंवा दुसरं उदाहरण, भूक लागली आपल्याला, आपण खातो, अन्न खाल्लं आपण सकाळी, आता आपण सकाळी जेवलो, दुपारी जेवण केलं, आता दुपारी जेवल्यानंतर आपण त्यानंतर 4 तास 5 तास जे काही खात नाही, या काळामध्ये आपण त्या जेवणाचा विचार करतो का? नाही. आता जे करायचं होतं ते क्रिया झालेली आहे आपली. आता आतली जी काही सिस्टीम आहे, नॅचरल सिस्टीम आहे, ही ते डायजेशनचं काम करते. आपण त्या ढवळाढवळ करत नाही म्हणून ते पचतंय. आपण ज्या वेळेला विचार करायला लागेल ना माणूस की आता मी काहीतरी करतो त्या डायजेशनसाठी, तेव्हा ते मग जाणार, मग कामातनं हुकली सिस्टीम ती. सो यू डू व्हॉट एव्हर यू आर डुईंग अँड रेस्ट, लिव्ह इट टू द नेचर. जी काही सिस्टीम आहे त्याच्यावर सोडून दिलं. मग ते जेव्हा आत गेलं, आता ते आत गेल्यानंतर ते रक्तामध्ये जाणार, रक्तातनं एनर्जीत कन्वर्ट होणार. तर एनर्जीत कन्वर्ट झाल्यानंतर विषय संपला. ऑटोमेशन. इतकं ते ॲटोमेशन मोडवरती आहे. करेक्ट. पण मग हा ध्यास कसला लागला पाहिजे मग आता? ओके, म्हणजे ज्या ध्यासाचा आपण बोलताय, म्हणजे फार महत्त्वाचा मुद्दा आहे तो, म्हणजे की ज्याचा आपल्याला डे टू डे लाईफमध्ये उपयोग होऊ शकेल. मी तर पहिल्यांदा ही गोष्ट क्लिअर करतो की म्हणून ज्या मेथड्स दिल्या जातात बेसिकली, या मेथडचा मध्ये उद्देश हा असतो की यू गो ऑन प्रॅक्टिसिंग दोज थिंग्स. आणि या प्रत्येकाला अजून एक वैशिष्ट्य असं की इथे कुठलाही डिफाईन्ड कोर्स नाही आहे हा, की इथं अमुक 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 प्रोग्राम होतात. जसं सिस्टीम ओरिएंटेड प्रोग्राम्स म्हणतात, अनेक प्रोग्राम्स असतात. इथं अनेक लोक येतात, आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर येतात, वासुदेवांचे माणसं येतात, त्यांनी केलेले असतात. ते हे मेजर मासेससाठी जे कोर्सेस असतात त्याच्यामध्ये एक शिक्षक त्याला शिकवलेला आहे आणि तो शिकवतोय सगळ्यांना. ओके, त्यामुळे एक ठरलेला पॅटर्न आहे, त्या ठरलेल्या पॅटर्नमध्ये बॉक्समध्ये सगळ्यांना फिट केलं जातं असं, आणि नंतर सोडून दिलं जातं मोल्डमध्ये. इथे वैशिष्ट्य एक आहे की जे मला असं वाटतं की इथे प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे. म्हणजे
सोनाराकडे जर समजा आपण गेलो तर त्याच्याकडे विविध 100 प्रकारची मंगळसूत्री, 100 प्रकारची अंगठ्या, 100 प्रकारचे दागिने असतात, बांगड्या असतात, बरोबर. पण तुला जर टेलरमेड तुझ्यासाठी पाहिजे, सूट होणारं जर पाहिजे असेल तर तू ते लगेच मिळत नाही. तो म्हणतो जरा थांबायला लागेल, 15 दिवस, 1 महिना. कारागीर काम करायला लागतं, त्याला कष्ट आहेत. तसं जे पर्सनलाइज जे काम आहे ते करायला मला आवडतं. कारण मला असं वाटतं की प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. इव्हन दो प्रत्येक माणूस जे काही ज्याची जी इच्छा आहे, त्याची जी काही डिझायर आहे, ॲस्पिरेशन आहे, हे तेच आहे. पूर्णता, अगेन जो सकाळी आपण सब्जेक्ट बोललो की त्याला ती पूर्णतेची आवड आहे, त्याला फुलफिल्ड लाईफ पाहिजे. पण तरी देखील प्रत्येक माणूस हा इतका वेगळा आहे. जसं प्रत्येक झाडाची पानं 1,00,000 पानं असतील, 1,00,000 पानं एकही दुसऱ्यासारखं नसतं. तसंच माणूस देखील, व्यक्ती देखील ही प्रत्येक वेगवेगळा आहे. इतकं ते डायनॅमिक कॉम्बिनेशन आहे ना, पंचमहाभूतांचा तो सगळा परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे ते. आणि जे माझ्यात कॉम्बिनेशन आहे ते तुझ्यामध्ये नाही, जे तुझ्यात आहे कोणात नाही, जे ह्याच्यात आहे ते तुझ्यात नाही आहे, असं ते कॉम्बिनेशननी झालेलं आहे सगळं. असा तो गुंता आहे सगळा तो अख्खा. मग हे जर लक्षात घेतलं तर सगळ्या लोकांना एक औषध देऊन कसं चालेल? म्हणजे असं झालं की प्लेग आला आणि तुम्ही सगळ्यांना एक औषध हे करून दिलं. मास मेडिसिनला काय होतं, मास मेडिसिनमध्ये त्यातली 50% लोक वाचतात, 50 मेली तर मेली, कारण त्यावेळेस शक्य नसतं पर्सनलाइज देणं. पण माझा उद्देश, आणि मला असं आतून कायम वाटतं की देर हॅज टू बी समथिंग पर्सनलाइज मेड फॉर अ पर्सन. म्हणून जेव्हा लोक इथे येतात, कोणी असेल, आणि माझ्याशी बोलतात, तेव्हा मला अंदाज येतो त्यांना की ओके, वेअर आर दे स्टक, व्हॉट डू दे वॉन्ट, व्हॉट इज हिज ॲस्पिरेशन, तुझी क्वेस्टचं काय लेवल आहे, क्वेस्टची लेवल काय आहे, रिसेप्टिव्हिटीची काय क्वोशंट आहे ऑफ ग्राहकता किती आहे, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मला जसं पूर्ण स्कॅन होतं तसं तसं त्याच्यासाठी म्हणून काहीतरी प्रिस्क्रिप्शन करून दिलं जातं. आणि कारण प्रत्येकासाठी वेगळं असतं, त्यामुळे मला लक्षात राहत नाही मी कोणासाठी दिलेलं आहे म्हणून. पण कोणीतरी येऊन 5 वर्षांनी मला जेव्हा सांगतं तेव्हा मला आश्चर्य वाटतं, अरे बापरे, असं बोललो होतं मी. इतकं स्पॉन्टेनिटीमध्ये ते काम होतं, कारण मी लक्षातच ठेवत नाही. काय लक्षात ठेवायचं, कारण त्या मोमेंट मला जी दिसतंय, मला त्याची क्वेस्ट मला प्युअर दिसते. तसं तसं जो प्रश्न असतो तो प्रश्नच उत्तर खेचून आणतो आणि त्याचं काम होतं. ही ब्युटी अनहदमध्ये आहे की इट्स अ पर्सनलाइज, इट्स अ अपॉर्च्युनिटी की तुम्ही 4 दिवस इथे येऊन राहा. 4 दिवस आपण कुठल्याही विषयांवरती, आपल्या आयुष्याच्या कुठल्याही विषयांवर आपण चर्चा करू शकतो. आणि कोण कुठे अडकलंय, का परत परत आपण त्या ठिकाणी का जातो. आपण अनेकदा असं पाहिलं, मगाशी पण आपला विषय झाला की आपण बऱ्याच गोष्टी या खूप रिपिटेटिव्हली करत असतो, कंटिन्युअस रिपिटेशन असतं. म्हणजे एक 20 वर्ष 10 वर्ष तरी आपण त्याच गोष्टी करत असतो, आणि त्याच गोष्टीमध्ये करून पण आपल्याला ती मजा येत नसते. मजा कधी येते, जेव्हा तू पहिली कार विकत घेतो तेव्हा मजा असते. पहिला फ्लॅट विकत घेतोस, पहिला बंगला घेतोस तेव्हा मजा असते. नंतर मग 2, 3, 4, 5, 6 झालं की मग ती मजा येणं बंद होतं. यू स्टॉप गेटिंग द किक. मग देन यू गेट स्टक. आता काय पुढे. मग म्हणून रिट्रीटचा महत्त्व एवढ्यासाठी की जे मगाशी मी बोललो की पहिलं तर आपण जे काही करतो आहे त्याच्यावरती आपण पहिल्यांदा थांबायला पाहिजे. कळायला पाहिजे की अरे जे आपण करतो ते रिपिटेशन आहे बरं का, यातनं आपल्याला जे काही पाहिजे आहे ते काही मिळत नाही आहे तेवढ्या प्रमाणात, जेवढ्या प्रमाणात आपली अपेक्षा आहे. मग पहिली गोष्ट हा अवेअरनेस येणं की मला थोडंसं बघायला पाहिजे माझ्या आयुष्याकडे स्वतःहून. मग त्यानंतरची नेक्स्ट स्टेप, थांबायला पाहिजे. एक स्टेप थांबायचं, फक्त थांबायचं. आणि पुढची स्टेप, एक स्टेप मागं जायचं. रिट्रीट. दोन्ही अर्थ होऊ शकतात, रिट्रीट पण आणि रिट्रीट. रिट्रीट म्हणजे एक पाऊल मागं जाऊन फक्त बघायचं त्याच्याकडे. ते जे मागं जाऊन बघणं आहे ते इथं शिकवलं जातं. आणि ही जर सवय लागली मागं जाऊन बघण्याची, तर ती सवय आपण जाऊन इथून गेल्यानंतर जर ती सवय वापरली तिथे, की जे काय इथे शिकवलं जातं आहे, जो काय आपण एक्सपिरियन्स दिला जातो आहे, ट्रान्सफर केला जातो आहे, ती वापरली, तर मला नाही वाटत कोणी परत जाऊन तिथं जरी कुठेही जरी गेला तरी तो त्याच्यामध्ये परत अडकू शकेल. आणि त्याला ज्या गोष्टींनी त्याला त्रास देत आहेत, जे विचार त्याला त्रास देत आहेत, ते विचार त्याला त्रास देऊ शकते. शक्यच नाही, चॅलेंज आहे.